श्री साई सचरित अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई महाराज कृपासागर, साक्षात ईश्वरी अवतार, पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर, साष्टांग नमस्कार तयासी. जय जय आजी संतर लामा, मंगलधामात्मा रामा, साई समर्था भक्ती विश्रामा, पूर्ण कामा तुझ नमो. पूर्वाध्यायी निरूपण, थट्टा विनोद परिशीलन, परिहासाई भक्त भावन, भक्तरंजन नित्य करी. साई परम दयामूर्ती, एक पाहिजे अनन्य भक्ती, भक्त श्रद्धाळू आणि भावार्थी, इच्छितार्थी ना न्यून. सद्गुरु तोची माझी मूर्ती, कृष्ण बोले उद्धवा प्रती. ऐसा सद्गुरु भजावा प्रीती, अनन्य भक्ती या नाव. अंतरी उदेला मनोरथ, लिहावे श्री साई चरित. लीला श्रवणार्थ अति उद्भत, लिहूनी निश्चित मज केले. नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती, मज पामरास पुरविले स्फूर्ती. ग्रंथ लिहिविला माझे हाती, द्यावया जागृती निज भक्ता. दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा, जेव्हा झाली मद समाज्ञा. तेव्हाच माझी अल्पप्रज्ञा, धैर्य विज्ञान संपन्न. तेव्हाच मज आला धीर, की हा साई गुण गंभीर. ठेवून घेणारा आपले दप्तर, निज भक्त उद्धारा कारणे. नातरी हा वाघविलास, होते काय मज हे साहस. संत चरण प्रसाद पायस, चरित सुधारस हा ऐसा. ही श्री साई चरित रूपा, भक्तार्थ साई कथा, कथामृत प्रपा. येथेच सेवा साई कृपा, भव दवतापा निवारा. चरित नव्हे हा सोमकांत, साई कथा चंद्रामृत श्रवत. भक्त चकोर तृषाकुलित, होत तृप्त मनसोक्त. आता प्रेमळ श्रोते जन, संकोचे विरहित एकाग्र मन. परिसोत या कलिमल दहन, कथा पावन साईंच्या. जडली एकदा अनन्य निष्ठा, की त्या भक्ताच्या सकळ अनिष्ठा. वारुणी अर्पितो त्या अभिष्टा, तयाचे कष्टा निवारी. या अर्थीची एक वार्ता, दाविल साईची भक्तवत्सलता. श्रोती परिसता ती सादरता, आनंद चित्ता होईल. तरी लावून या जीव, कथा ऐका हे अभिनव. पटेल मनासा अनुभव, कैसी दयार्णव गुरुमाय. कथा जरी ही बहुतोकडी, अर्थावबोधे अति चोखडी. अवधान दीजे एक घडी, सरतील साकडी बाजूला. अहमदनगरचे सुखवस्त, कासार एक धनवंत. दामोअण्णा नामे भक्त, परिते पदिजे अनुरक्त साईच्या. तया परम भक्ताची कथा, आनंद होईल श्रवण करता. भक्त रक्षण तत्परता, दिसेल प्रत्यक्षता साईंची. वार्षिक रामनवमी उत्सवी, मोठी दोन निशाणे नवी. निघतील मिरवित शिर्डी गावी, आहेत ठावी तत्रस्था. त्यातील एक निमोणकरांचे, दुसरे या दामोअण्णांचे. नेम हे कै त्यांचे कित्येक वर्षाचे, भक्तिप्रेमाचे अव्याहत. दोन स्त्रिया दामोअण्णास, पुत्रसंतती नव्हती त्यास. लादुरी साईच्या भक्ती आशीर्वादास, पुत्ररत्नास पावले. केला निशाणाचा नवस, रामनवमीच्या उत्सवास. आरंभ झाला मिरवणुकीस, निशाण वर्षास तेथून. कोंड्या सुताराच्या घरी, होते मिरवणुकीची तयारी. तेथून मग वाद्यांचे गजरी, निशाण मिरवीत नेतात. मशिदीची या दोन्ही टोका, बांधिता ती दीर्घ पताका. समारंभेची महोत्सवनिका, करती लोका प्रतिवर्षी. तैसेच तेथे जे फकीर असती, तयांसी यथेष्ट जेऊ घालती. रामनवमी सायसे रीती, प्रतिपाळती हे शेट. या त्या दामोअण्णांची कथा, श्रवणार्थी या निवेदितो आता. श्रवण करता सावधानता, साई समर्थता प्रगटेल. मुंबा नगरीच्या तयाचा स्नेही, मुंबईहून पत्र लिही. 2 लाख निव्वळ नफा होई, ऐसी किफायत करू की. तुम्ही आम्ही भागी देख, कमवू प्रत्येकी लाख लाख. उत्तर धाडा करा चलाख, धंदाई चोख निर्भय की. खरेदू कापूस ये भक्ती,
भाव चढेल हातो हाती, सावधान साधिती वेळेवरती, मग ते पस्तावती मागून. दौडून द्यावी आयसी वेळ, उडाली अण्णाच्या मनाची खळबळ. भरवसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुचेना. धंदा करावा वा न करावा, विचार पडला अण्णांचे जीवा. काय होईल कैसे देवा, गोवा पडला मनात. दामू अण्णा हे गुरुपुत्र, बाबास लिहिते झाले पत्र. आम्हान बुद्धी स्वतंत्र, आपणची छत्र आम्हा ते. व्यापार हा तो सकृत दर्शनी, करावा ऐसे येते मनी. परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी. पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबास वाचून दावा. आज्ञा होईल ते कळवा, उद्यम भरावा वाटतो. दुसरे दिवशी तिसरे प्रहरी, पत्र पडले माधवराव करी. त्याने जाऊनी मशिदी भीतरी, चरणावरी घातले. काय श्यामा काय घाई, कागूद कसला लावतो पायी. बाबा तो नगरचा दामू शेट काही, विचारू पाहिया आपणा ते. का बरे तो काय लिहितो, काय कसले बेत करतो. वाटे आबाळा हात लावितो, देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे, श्यामा म्हणे जे वत्तासाचे. त्याचा अर्थाचे पत्र साचे, दामू अण्णाचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ, उडविता भक्ताची खळबळ. मग मनाची होती तळमळ, पायाजवळी आणता. कोणास स्वय ओढून आणती, कोणा लागी पत्रे लिहविता. अंतस्थ आशय आधीच सांगता, मग वाचविता किमर्थ. अरे श्यामा वाच वाच, माझे काय मानतो साच. मी तर आपला आहे असाच, उगाच बोले माने तो. मग माधवराव पत्र वाचिती, बाबा लक्ष लावून ऐकती. कळवळून मग बाबा वदती, चळली मती शेटीची. सांग की तयास प्रतिउत्तरी, काय उणे तुझा असता घरी. पुरे आपली अर्धी भाकरी, लाखाचे भरी पडू नको. प्रतिउत्तराची क्षणाक्षणा, वाटची पाहती दामू अण्णा. उत्तर येताची तक्षणा, दामू अण्णा वाचिती. ऐकून त्या उत्तराला, दामू शेटीचा विरस झाला. मनोरथाचा दुर्गची ढासळला, वृक्ष उन्मळला आशेचा. आता 1,00,000 कमावू, अर्धा लाख व्याजी लावू. तत्काळ लाखे सावकार होऊ, आनंदे राहू नगरात. मनोराज्य होते जे केले, जागचे जागीच विरघळले. दामू अण्णा अत्यंत हिरमुसले, हे काय केले बाबांनी. पत्र लिहिले येथेच फसले, आपले आपण अनहित केले. देखत देखत वाढलेले, ताट लाथाडिले आपणची. असो त्या पत्रात दामू अण्णा ते, ऐसेची ध्वनित केले होते. कान्या डोळ्याचे अंतर असते, यावे की येथे समक्ष. ऐसे माधवरावांचे सूचित, समक्ष जावे वाटले उचित. न जाणू असेल त्यातही हित, कदाचित अनुमत देतील. ऐसा विचार करुनी म्हणी, अण्णा आले शिर्डी लागुनी. बैसले बाबांचे सन्निधानी, लोटांगणी येऊन. हळूहळू पाय दाबिती, विचारावया नाही धृती. अंतर्यामी उठली वृत्ती, बाबांची पाती ठेवावी. मनात म्हणती साई बाबा, कराल जरी या व्यापारा सहाय्यता. नफ्याचा काही भाग मी अर्पिता, पायावरता होईन. मस्तकी धरले साई चरण, दामू अण्णा बैसले क्षण. संकल्प विकल्प मनाचे लक्षण, व्यापारातून चालले. भक्ती करावे मनोरथ, ते न जाणती खरा स्वार्थ. गुरु एक जाणे शिष्याचे हित, भावी भूती वर्तमान. निजमनीचे मनोगत, कोणी कितीही ठेवो गुप्त. साई समर्थ सर्वगत, अंतर्वृत्त जाणती ते. जेव्हा कोणी मनीचे हृदयगत, साई चरणी प्रेमे निवेदित. पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित, दावित सत्पथ साई त्या. हे तो तयाचे निजव्रत, जाणती हे भक्त समस्त. जो जो अनन्य शरणांगत, आपदा वारीत तयाच्या. गुरुची सत्य माता पिता, अनेक जन्मीचा पाता त्राता. तोची हरिहर आणि विधाता, करता करविता तो एक. बाळ मागता गोडधडू, माता पाजी कोळ बोळकडू. बाळ तडफडू वा रडू, प्रेमनी वाढू ऐसा हा. बोळाचा तो कडूपणा,
योग्य काळे चढणार गुन्हा, बाळ काय जाणे त्या लक्षणा, मातेच्या खुणा मातेस, अण्णा जरी ठेविती पाती, बाबा तेने काय भुलती, लाभे बिनतयांची प्रीती, निजे भक्त हिती तत्पर, धन कनक जया भ्राती, की पदार्थ तयाचे पाती, धन कनक जया माती, किम पदार्थ तयाचे पाती, केवळ दीनजन उद्धारणार्थी, जगी अवतरती हे संत, नियम शमदम संपन्न, माया मार्स दोषविरहीन, केवळ परानुग्रह प्रयोजन, दयाचे जीवन तो संत. दामू अण्णांची ही पाती, मनीचे मनी गुप्त होती, बाबा प्रगट उत्तर देती, सादर वृत्ती परिसावे, जीवमात्राचे मनोगत, बाबास सकळ अवगत, वर्तमान भविष्यभूत, जैसा करत लग आमलक, निज भक्ताची भावी स्थिती, समस्त ठावी बाबांप्रती, कैसे केवळ सावध करती, ती स्पष्टोक्ती परिसावी, नाही रे बापू किसी में, बाबा देती सूचना, नाही रे बापू किसी में म्हणजे कशातही काही अर्थ नाही आहे त्याला असं, बाबा देती सूचना प्रेमे, व्यापार बरवा साईस न गमे, अण्णा शर्मे मनात, आपण नाही रे बाबू किसमे म्हणजे तुझ्या त्या पातीमध्ये मी काय नाही आहे ह्यानं सांगितलं ना बाबांना ह्यातला काय नफा देऊ. आता लोक तेच करतात व्यंकटेश्वराला जाऊन की एवढा व्यापार झाला तर एवढा नफा तुला देणार. तेव्हा ह्याने ते बाबांना केलं. ऐकून बाबांचे हे वचन दामू अण्णास पटली खून, दिदला मनाचा संकल्प सोडून, बैसले आदवदन उगा, पुनश्च मनी विचार उठला विचार, काय करू दुसरा व्यापार, तांदूळ गहू भुसार, वरिस्ता प्रतिउत्तर बाबांचे, 5 शेर तू घेशील 7 शेर ओपिशील, परसुनी हे बाबांचे बोल, अंतरी अण्णा खजील झाले. ऐसे कोठे काहीही न घडे, जे साईंच्या दृष्टीस न पडे, खाली वरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयास, एरीकडे त्यांचा स्नेही, विचार गहनी पडला पाही, काय करावे सूचना काही, उत्तरही नाही अण्णांचे. तो ते शेटपत्र लिहित, वृत्तांत घडलेला कळवीत, वाचून स्नेही विस्मित होत, म्हणती कर्मगत विचित्र, काय सौदा चालून आला, स्वयच काना विचार केला, किमर्थ फकीराचे नादी लागला, व्यर्थ मुकला लाभाला, देव देतो कर्म नेते, होणाऱ्यासारखी बुद्धी देते, ऐसा चोख धंदा येते, फकीर देते का व्हावा, व्यवहारावर देऊनी पाणी, दारोदार वेड्यावाणी, पोट भरती तुकडे बागुनी, ते काय सांगू सांगती, असो नाही तयांचे दैवी, तेनेच ऐसी त्या बुद्धी व्हावी, दुसरी कोणी पाती पावी, यदभावी न तदभावी ते, झाले अण्णा स्वस्त बैसले होते, जयांचे कर्म ओढवले, तेच त्या स्नेहाचे पातीदार झाले, आले तपेले गळ्यात, करावया गेले सट्टा, परितयांचा दिवस उलटा, ठोकर लागली झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा, काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शाणा, खरा त्याचा साईदाना, भक्त करुणा केवडी, स्नेही म्हणून माझे फंदी, पडताना गवता स्वच्छंदी, तरला बिचारा फकीराचे नादी, काय दृढ बुद्धी तयाची, थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझ्या शहाणपणाची, व्यर्थ व्यर्थ झाली साची, अनुभवाची लादलो, उगीच त्या फकीराची निंदा, न करता लागतो त्याचे नादा, मजलाही तू वेळेवर जागा, करताना दगा होता हा, आता आणखी एक वार्ता, सांगून आब्रू अण्णाच्या ग्रंथा, आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची, पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहुनी पार्सल आले. नेहमीप्रमाणे अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, श्री गुरु आणि सीताराम आणि सच्चिदानंद साई महाराजांचा नमस्कार करून त्यांचा म्हणजे उदो केला आहे की साई साक्षात परमेश्वराचा अवतार आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत, महान योगेश्वर आहेत असं सांगितलं आहे. आणि मागच्या अध्यायामध्ये थट्टा विनोद मस्करीमध्ये देखील बाबांनी त्या ग्रस्ताला एक प्रकारचं एक शिकवण दिली आहे. तर आता साई असेच दयामूर्ती असतात,
सगळ्या आपल्या जे पण शरण आलं आहे त्यांचं मरण म्हणजे टाळतात किंवा त्यांना मरण देत नाहीत. म्हणजे कसं सगळ्या अर्थाने मरण म्हणजे प्रत्यक्ष मरण नव्हे, कुठं तोट्यात जाणे, खड्ड्यात जाणे, काय गोष्टी आजारपणं हे सगळं बाबांमुळं तरलं जातं. कृष्णाने स्वतः सांगितलं आहे उद्धवाला की अरे मी म्हणजे सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजे मी आहे, असा सद्गुरू भजावा आणि अनन्य भक्ती त्याच्या ठाई तुम्ही ठेवावी. आता मग मी म्हणे साधा एक मनुष्य आहे, हे लेखक म्हणतात. माझी काय लायकी आहे का बाबांचा ग्रंथ लिहायचा? पण बाबांनीच मला स्फुरण दिलं, अनुज्ञा दिली, मला सांगितलं दप्तर ठेव तू याचं, म्हणजे मी जे काय करतोय त्या गोष्टीचं तू एक ग्रंथ लिही, थोडक्यात दप्तर ठेव. आता कशासाठी? तर पुढे येणाऱ्या पिढ्यांना त्यातून घडलेल्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि लोकांची दृढ श्रद्धा बाबांवरती बसली पाहिजे, हाच त्याच्या मागचा एक हेतू आहे. तर मग आता एक अशीच साईंची कथा आहे की जी आपण ऐकूया. अहमदनगरमध्ये एक दामूअण्णा नावाचे कासार होते. यांचा उल्लेख मागच्या अध्यायातनी आला आहे की त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती, मुलबाळ नव्हतं, ते साईंनी आशीर्वाद देऊन झालेला आहे. सुखवस्तू होते आणि साईंचे परमभक्त होते. आता त्यांची दर रामनवमीच्या उत्सवाला 2 निशाणं लागायची. तर एक निमोणकरांचं निशाण आणि दुसरं या दामूअण्णांचं निशाण. त्यांनीच तेव्हा पुत्रप्राप्ती झाली तर महाराज मी तुम्हाला निशाण चढवीन, तर ह्याला रामनवमीला लावीन, असा एक उत्सव बोलला होता. त्या नवस बोलला होता. त्या नवसाप्रमाणे ते निशाण यायचं आणि मग तिथं जे काही तेव्हाचे फकीर असतात त्या फकीरांना देखील भरपूर पोटभर ते जेवण घालायचे. कोंड्या सुताराच्या घरी या मिरवणुकीची तयारी व्हायची आणि तिथून वाजत गाजत 2 मिशानं मिरवत ती मशिदीपर्यंत येत असेल. मग मशिदीच्या ह्या टोकाला एक आणि त्या टोकाला एक अशी ती निशाणं बांधायची. आता त्या अण्णांचा मुंबईला एक स्नेही होता, मित्र होता, नातेवाईक होता, स्नेही होता. त्यानं मुंबईहून पत्र लिहिलं की असा एक धंदा करायचा की ज्या धंद्यामध्ये निव्वळ 2 लाख आपल्याला नफा होईल, 1 लाख तुला होईल, 1 लाख मला होईल, तर आपण कमवू लाख लाख, तर उत्तर लवकर पाठव म्हणे. आणि म्हणजे पैसे दे, भागीदार पाहिजे ना थोडक्यात. आपण यावेळी कापूस खरेदी करू, मग हातोहाती भाव चढला की आपण तो कापूस विकूया आणि आपल्याला नक्की त्याच्यामध्ये लाख लाखाचा फायदा होईल. अण्णांच्या मध्ये खळबळ उडाली. आता काय करू, करू का नको. आपल्याही म्हणत एखादी गोष्ट असं काय मोठं असेल तर विचार पडतो. तरी पण ते दामूअण्णा कसे गुरुपुत्र होते, म्हणजे साईंचे सच्चे भक्त होते ना. ते म्हटले साईंचा आपण ह्याच्यामध्ये विचार घेऊया, तोपर्यंत आपण नाही करायचं. मग त्यानुसार त्यांनी माधवरावांना पत्र लिहिलं आणि साईंना ते वाचून दाखवा म्हणून सांगितलं. मग त्या दिवशी माधवरावांच्या हाती पत्र पडलं. दुसऱ्या दिवशी तर त्यांनी आले साईंच्या चरणावर ते पत्र ठेवलं. तर साईंना तसं काय सगळं कळतंच गोष्ट. ते आधीच म्हणतात, काय श्यामा कसला कागद पायाला लावतो, एवढी काय घाई आहे? तर बाबा म्हणे, म्हणजे आधीच बाबा म्हणे तो शेठ आहे ना म्हणे नगरचा, आपला दामू शेठ, तर त्याला म्हणे त्याचं पत्र आहे. तर बाबा म्हणले काय लिहितो? त्याला वाटतं काय आबाळाला हात लावतो काय, आपलं जे चाललं आहे ते ठीक आहे ना, देव देतो ते नको ह्याला, असं वाच म्हणे त्याचं पत्र वाच. बघा पत्रात तेच होतं उल्लेख जो बाबा आधीच बोलले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. वाच म्हणे, माझं काय ऐकतो, मी तर असाच आहे, मला काय कळत नाही, तू पत्र वाचून दाखव. मग पत्र वाचल्यावरती बाबांनी सांगितलं त्याला, म्हणावं बाबा तुला काही कमी आहे का, आपली अर्धी भाकरी आहे ती चांगली आहे, लाखाच्या भरीला काही पडू नको. मग ते वारंवार अण्णा वाट बघतच होते दामूअण्णा. तर उत्तर गेलं पण त्यांचा मनाचा विरोध झाला, कारण त्यांनी मनात स्वप्न रचलेली आपण आता लखपती होऊ, मग एक अर्धा लाख आपण व्याजानं देऊ, उरलेल्या अर्ध्या लाखात आपलं घरदार आपण सावकार होऊन राज्य करू. आता त्या काळातले लाख म्हणजे खूपच झाले ना. मग जेव्हा हे उत्तर नाही आलं तेव्हा त्यांना वाईट वाटलं. काय बाबा हे काय केलं म्हणे. बाबांना म्हणतात, पत्र लिहिलं तुम्हाला, हीच माझी चूक झाली, आपणच आपल्या हाताने आपलं अहित केलं, आपणच वाढलेलं ताट पायाने लाथडून दिलं, असं म्हणू लागले ते. आणि बाबांनी पण तेच लिहिलं होतं की तुझं वाढलेलं ताट आहे तर तू ते हाताने लाथडू नको, फक्त दोघांच्या मधला अर्थ वेगळा वेगळा असतो. तर माधवरावांनी सांगितलं, बाबा कधी कधी डोळे आणि कान ह्याच्यामध्ये 4 हाताचं अंतर असतंय ना. आपली म्हणच आहे ना मराठीमधली की जे कानानं ऐकतो त्याच्यावर विश्वास ठेवू नये, तर काही गोष्टी डोळ्याने पाहाव्या. तर इथं डोळे आणि कान म्हणजे काय, तर डोळ्यानं पत्र वाचलेलं आणि कानानं म्हणजे प्रत्यक्षात साई काय सांगतात ते साईंचं ऐकलेलं. तर माधवरावांनी लिहिलं, बाबा काना मात्र कधी इकडं होतो तर स्वतः समक्ष या
आणि साईंशी तुम्ही बोलणं करा, साईंना विचारा. मग ते आले बरं कासार, ते अण्णा कासार आले बाबांचे पाय धरले, बाबांचे पाय चेपू लागले, आपल्या मस्तकावर पार पाय ठेवून घेतला आशीर्वाद म्हणून. आणि मनात म्हणायला लागले की आपण यात बाबांना हिस्सा देऊया, बाबांची पाती ठेवूया. म्हणे साईनाथा, ह्या व्यापारात जर मला सहाय्यता तुम्ही केली तर मी तुमचा नफ्याचा काही भाग मी तुम्हाला इथं तुमच्या पायी अर्पण करीन. आता ही बघा, मी मगाशी बोलले तशी पद्धत आहे. लोक आजही शिर्डीला जातात किंवा तिरुपतीला जास्त जातात, तर व्यापारवाले सांगतात एवढा जर नफा झाला तर एवढा मी तुमच्या चरणी ठेवेन. पण बाबा भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते ना. बाबांनी सरळ सांगितलं, मी कशात नाही बाबा, मला काही नको तुझं. मग ते समजलं त्यांना की ते मनातनं खजील झाले की बाबांना नाहीच म्हणायचे, तर आपण कशाला बाबांवरती जबरदस्ती, म्हणजे आपण त्यांच्याकडनं हो कशाला करून घ्यायचं. आता इथं माता आणि बाळाचं उदाहरण दिलं आहे की बाळाला गोड गोड पाहिजे असतं, पण आई त्याला जबरदस्ती कडू पाजते, म्हणजे बाळकडू थोडक्यात. तर हे बाळकडू म्हणजे कसं असतं की आता पण म्हणतात बघा, आपल्याला कुठल्या गोष्टीला कडू कारलं किंवा कडू रसाचंच गोळ्या बिळ्या देतात, पण त्यातनं पुढे भविष्यात चांगलं होणार असतं ना. त्या कडू रसामधनं आईला माहीत असतं की बाळाच्या शरीराला हे चांगलं आहे, तर ती जबरदस्ती बाळानं जरी गोड मागितलं तरी आई त्याला जबरदस्ती देत असते. मग आता दामोअण्णांची मनातली गोष्ट मनात होती ना, पण बाबाने काय सांगितलं, आपण नाही रे बाबू किसी में, म्हणजे मी कशात नाही, हा मला नको तुझा काही हे फायदा बिदा, तू तुझाच बघून घे. मग परत ह्यांच्या मनात काय आलं की गहू भुसार तांदूळ ह्याचा व्यापार करावा का. मग बाबांनी लगेच उत्तर दिलं, 500 तू विकत घेशील आणि 700 देशील, म्हणजे तुला तेवढा तोटा होणार आहे, द्यावे लागतील. मग मात्र त्यांनी हे केलं की नाही, बाबांचं काही इच्छा नाही आहे, आपण काय कुठल्या व्यापारात पडायचं नाही. मग ते पत्र लिहिलं त्या माणसाला. तो माणूस पण म्हणला, काय याची कर्मगती विचित्र आहे, चांगला एवढा सौदा चालून आला, पण ह्याने का नाही स्वतः विचार केला, कशाला त्या फकीराच्या नादी लागला आणि व्यर्थ ह्याचा लाभाला मुकला, ह्याला लाभ नाही मिळणार आता कुठला. ते म्हणतात ना, दैव देतं पण कर्म नेतं, तशी याची म्हणे बुद्धी झाली. आता 4 घरी म्हणे मागून हा दारोदारी फिरून खाणारा वेड्यावानी हा फकीर, हा काय सांगणार म्हणे, ह्याला काय व्यापारातलं कळणार आहे. पण अण्णाने काय ते केलं नाही, बाबांचं ऐकलं. मग ह्याने दुसरा कोणतरी भांडवल पाहिला, दोघांच्या व्यवसायात पैसे घातले, पण तिथं दिलंच आहे, ठोकर लागली, झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा. मग त्या धंद्यात काय ते यश आलं नाही, उलट पैसे त्यांचे बुडाले. आता मात्र तो माणूस आपल्या जीवाला कळकळ करू लागला की काय दामोअण्णा नशीबवान आहे, खरंच शहाणा आहे. म्हणून त्यानं साईचं हे ऐकला. केवढी भक्ताची करुणा साईंना की साईंनी त्याला अडवलं. बिचारा फकीराच्या नादी लागला म्हणून तरला. मी स्वतःला शहाणा समजत होतो आणि फकीराची थट्टा करत होतो, पण मी पण वेळ त्या फकीराच्या नादी लागलो असतो तर मी पण बुडालो नसतो, असा त्या माणसाला पश्चाताप वाटू लागला. आता अशीच एक कथा आहे, ती आपण पाहूया. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहुनी पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडले, मामलेदार राळे या नावे. माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर, म्हणून कोपरगावी स्वीकार, होऊन शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबासमोर उघडता आंबे निघाले सुंदर, होते एकंदरीत 300 वर, फळे ती मधुर घमघमीत. बाबांनी ती अवघी पाहिली, माधवरावापाशी दिली, त्यांनीच 4 कोळंब्यात टाकली, उरली ती नेली बरोबर. कळे फळे पडता कोळंब्यात, बाबा मुखे काय उद्गारत, फळे ती अन्न दामोअण्णा प्रित्यर्थ, असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास, आले पूजा करावयास, दामोअण्णा मशिदीस पुष्पसंभार घेऊनी. तयान पूर्ववृत्त ते कळले, बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे दाम्याचे ते नापले, खावया टपले लोक जरी. ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे, किमर्थ आपण कोणाचे व्हावे, ज्याचे असतील त्यानेच खावे, मरुनी जावे खाओनी. प्रसादाचे हा ऐसिया भावे, अण्णा स्वीकारती मनोभावे, विपरीतार्था लागेन भ्यावे, पूर्ण हे ठावे अण्णास. पूजा सारुणे अण्णा गेले, पुनश्च येऊन पुसू लागले, मोठीच की धाकटीस ही फळे, अर्पून कळे कोणास. बाबावत्ती धाकटीला, दे 8 मुले होतील तिजला, 4 मुलगे 4 मुलीला, ही आम्रलीला प्रसवेल. पोटास नाही पुत्र संतान, म्हणून करावे बहु प्रयत्न.
साधू संतांचे करावे भजन, कृपा आशीर्वाद मिळवावे. तर यदर्थ साधू संताचा नाद, मिळवावया ग्रह प्रसाद. ज्योतिर्विद्येचा लागला छंद, झाले ज्योतिर्विंद स्वयंमेव. नशिबी नाही संतान, ह्याची ज्योतिर्विद्येचे निदान. अण्णा होते पूर्ण वाचून, निराश होऊन बसलेले. तथापि हे आश्वासन, साई संत मुखीचे वचन. पुनश्च आशा झाली उत्पन्न, समर्थ प्रसन्न होताची. असं पुढे कालांतरे सफल झाली बाबांची अक्षरे. संत प्रसाद आमराकुरे, संतती फलभरे प्रसवली. जैसे बोलले तैसेच झाले, आपले ज्योतिष निष्फळ झाले. साईंचे बोल अमोघ ठरले, झाली मुले वचनोक्त. असो ही तो बाबांची वैखरी, बाबा असता देहधारी. परी यापुढेही देह त्यागानंतरी, स्वय निर्धारी निज महिमा. झालो जरी गतप्राण, वाक्य माझे मनाप्रमाण. माझी हाडे तुर्बती मधून, देतील आश्वासन तुम्हास. मी काय पण माझी तुर्बत, राहील तुम्हास वे बोलत. तो तीस अनन्य शरणांगत, राहील डोलत तयासवे. डोळ्याआड होईन ही चिंता, करू नका तुम्ही मज करता. माझी हाडे ऐकायला बोलता, हितगुज करतील तुम्हास वे. मात्र करा माझे स्मरण, विश्वासयुक्त अंतःकरण. ठेवा करा निष्काम भजन, कृतकल्याण पावाल. हे भक्त काम कल्पतरो, साई समर्थ सद्गुरु. हे माड तुझी या चरणी नांतरो, बाकी परोपरी हे करुणा. धाव पावगा गुरुवरा, भक्तजन करुणा करा. उसंत नाही या संसारा, येरझारा पुरे आता. आम्ही स्वभाव प्रवृत्ती परा, बाह्य विषय लोचन तत्परा. विषय भोगा पासावावरा, वृत्तीसी करा अंतर्मुख. लाटे सरसे सैरा वाहत, चाललो आम्ही भवसागरात. देऊन्या प्रसंगी हात, भवनिर्मुक्त करा की. इंद्रिय वाहती सैरा वैरा, प्रवृत्त होती दुराचारा. बांधा उच्छृंखल नदीस बंधारा, फिरवा माघारा इंद्रिय गण. इंद्रिय नदे अंतर्मुख, आत्मान कदा होई सन्मुख. त्याविण कैचे आत्यंतिक सुख, जन्म निरर्थक होतील. कलत्र पुत्र मित्रपंक्ती, कोणीही कामा न येती अंती. तूच एक अखेरचा साथी, सुख निर्मुक्तीदायक तू. उकलुनी कर्माचे जाळे, करी एक वेळ दुःखा वेगळे. उद्धरी हे दिन दुबळे, कृपाबळे महाराजा. वादावादी इतराव कळा, कृपाबळे समूळ निर्धळा. रसनेत लागो नामाचा चाळा, सुनिर्मळा साईराया. ऐसे देई प्रेम मना, घालवी संकल्प विकल्पांना. विसरवी देह गेह बहाना, माझा मी पणा दौडितो. घडो तुझे नामस्मरण, व्हावी न इतर आठवण. यावे मनासे निश्चलपण, चंचलपण नातळो. त्वा आम्हा धरिता पोटाशी, मावळेल अज्ञान राशी. अज्ञानत मनीषी, सुखे नांदो तुझ्या प्रकाशी. उणे आम्हासी कायसे, तू आहे जे आम्हाप्रत. पाजिले निज चरितामृत, थापटोनी केले जे जागृत. हे काय सुकृत सामान्य, पुढील अध्याय याहुनी गोड. पुरेल श्रवणार्थी याचे कोड. वाढेल साई चरणी आवड, श्रद्धाई सुगड होईल. आले एक भक्त दर्शना, सोडून या निज गुरु चरणा. करता साई पदाभिवंदना, निज गुरु स्थाना दृढ केले. तैसेच एक दुसरे ग्रस्त, श्रीमंत परी विपदग्रस्त. आले पुत्र कलत्रासहित, दर्शनार्थ साईंच्या. कैसा पूर्वीला तयांचा हेत, कैसा पुत्रास मार व्यथित. केला दर्शने व्याधी निर्मुक्त, पूर्वदृष्टांत स्मरवणी. म्हणून हे माड साईस शरण, करी श्रोतय आदरे विनवन. होणी साई कथा प्रवण, कराजी श्रवण सार्थक्य. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंथ विरचिते. श्री साई समर्थ सच्चरित्रे, भक्ताभीष्ट संपादन नाम. पंचविंशती तम अध्याय गोडहा. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. साईनाथाय नमः. एकदा गोव्याहून एका भक्ताने आंब्यांचं पार्सल पाठवलं. मामलेदार राळे असं त्या ग्रस्ताचं नाव होतं. मग ते सगळ्या गोष्टी जायच्या कुठे, माधवरावांकडं जायच्या. आणि माधवरावांकडून बाबांकडं जायच्या, एवढे माधवराव जवळचे होते. कोपरगावी आलं, तिथून ते शिर्डीला आलं.
बाबांच्या समोर उघडलं तर आतमध्ये जवळजवळ 300 आंबे होते आणि अतिशय सुंदर होते. बाबांनी ते पाहिले आणि माधवरावांपाशी त्यातले 4 आंबे दिले कोळंब्यात टाकायला. म्हणजे एक मातीचं भांडं मोठं आहे, त्यात ते 4 आंबे बाजूला टाकले आणि ती पडली तर म्हटले ही अण्णाच्या नावची आहेत, ह्याला कोणी हात लावू नका, ही दामोअण्णा प्रीत्यर्थ ठेवलेली फळं आहेत. बरोबर 2 तासांनी दामोअण्णा पूजा करायला मशिदीमध्ये आले. मग त्यांना बाकीच्या गोष्टी आधीच्या माहीत नव्हत्या काय ते. तर बाबा मोठ्याने बोलू लागले, आंबे दाम्याचे आहेत म्हणे, आपले नाहीत हो, आपण काय खायचे नाही. तरी पण खायला कोण लोक टपलेले असतील, पण ज्याचे आंबे त्यानंच खाल्ले पाहिजे, आपण कोणी कशाला घ्यायचे. त्याचे आंबे त्यानंच खावे आणि मरून जावे आंबे खाऊन, असं बोलले. पण तरी पण दामोअण्णांनी ते आंबे घेतले. त्यांना कळलं हे बाबा प्रसाद देतात आहेत. बाबा तोंडाने काही विपरीत बोलले तरी प्रत्यक्षामध्ये आपण घाबरायचं नाही, कारण त्या बाबांचं प्रेमच आहे, तो बाबांचा प्रसाद आहे. मग पूजा सारली. परत अण्णा गेले विचारायला की मोठीला देऊ की धाकटीला देऊ. तर बाबा म्हणले धाकटीला दे, तिला 8 पोरं होतील, 4 मुलगे 4 मुली तुला होतील, असं म्हणून बहुप्रसव होतील, म्हणजे अनेक मुलं होतील, तू काय काळजी करू नका. आता या अण्णांची गोष्ट काय, अण्णा मुळात सगळ्या साधू संतांच्या नादीच लागलेले असे पापभिरूग्रस्त होते. त्यातून त्यांना कुठंतरी ज्योतिर्विद्येचा नाद लागला, छंद लागला. त्यांनी सगळं ज्योतिर्विद्या शिकून घेतली. त्या ज्योतिषविद्येमध्ये त्यांच्या पोटी संतान होणारच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना माहीत होतं ते मनानं असे खरं म्हणजे काय हे करून गेलेले, एकदम ढेपाळून गेलेले की आपल्याला काय मुलबाळ होणार नाही. पण आता बाबा बोललेत ना, मग त्यांच्या आशा परत पल्लवित झाल्या की बाबा बोलले म्हणजे होणार, एवढा बाबांवरती विश्वास होता. आणि खरोखर बाबांच्या शब्दानुसार त्या धाकट्या पत्नीला 4 मुलं आणि 4 मुली झाल्या. असे बाबांचे जे बोल आहेत ते नेहमी एकही शब्द कधी खोटा ठरला नाही आहे, तर ते अमोघ ठरलेले आहेत, ज्याला मोल नाही असे अमोघ बोल आहेत ते. मग जोवर बाबा देहावर होते तोपर्यंत ही गोष्ट, पण जेव्हा बाबांनी देह त्यागला तर त्यांनी स्वतःबद्दल आधीच सांगून ठेवलं होतं की मी जरी गतप्राण झालो तरी माझी हाडं तुरबतीमधून, म्हणजे ते जे कबर केलेली असते, तुरबत म्हणजे कबर, त्यातून तुमच्याशी माझी हाडं बोलतील. तुम्ही काय ती चिंता करू नका, फक्त त्यासाठी तुम्ही अंतःकरणापासून माझं स्मरण करा, तर मी तुमच्यासाठी आहे. धाव धाव पावगा गुरुवरा, असं तुम्ही म्हटलात की मी तुमच्या पाठीशी आहे. मग आता इथं थोडंसं तत्त्वज्ञान आहे की देवा गुरुराया, आम्ही आमचा विषयभोग, आमचं मन तिथंच अडकलेलं आहे, आम्हाला त्यातून तुम्ही बाहेर काढा. बाह्य विषयो लोचन तत्परा, म्हणजे आमचे डोळे बाहेरच्या गोष्टी बघायला सरावलेले आहेत, आमचं शरीर उपभोग घ्यायला सगळं सरावलं आहे. जिव्हा चांगलं खायला मागते, डोळे चांगलं मागतात, कान चांगलं ऐकायला मागतात. तर या सगळ्या आमची जी पंचेंद्रिय आहेत त्याच्यावरती तुम्ही एक बंधारा घाला आणि आमच्या इंद्रियांना सगळ्या मागं फिरवा आणि तुमच्या चरणाशी लावा. जीवनाच्या अंताला पुत्र बायको मित्र कोणी कामाला येत नाही, तर शेवटी सद्गुरू साई तूच अखेरचा साथी आहेस, तूच आमच्यासोबत शेवटपर्यंत आहेस. मग इथं पण उल्लेख दिला आहे की माता पिता बदलतात पण गुरु हा जन्मोजन्मीचा असतो. तर आमच्या जिभेला तुमचं नाम घेण्याचा तुम्ही चाळा लावा बाबा आम्हाला. आमचं देह भान म्हणजे घर दार देह शरीर सगळ्यातला मीपणा जाऊन, हे माझं हे माझं हे जाऊन, जेव्हा आम्ही गुरुचरणी लीन होऊ तेव्हाच आम्हाला आत्मप्राप्ती होईल आणि आत्मसुख काय असतात ते कळेल. मग असेच साईंनी अनेक भक्तांचे कोड पुरवले आहेत. एक भक्त दर्शनाला आला, स्वतःचा गुरु केला होता, तो सोडून साईंच्या पदी आला. मग त्याचं स्वतःच्या गुरुचं जे स्थान आहे ते बाबांनी कसं दृढ केलं. खरं असं म्हणतातच, एकदा एक गुरु केला की पुन्हा पुन्हा दुसरा गुरु तिसरा गुरु करायचा नसतो, कारण गुरु हा तुमचा जन्मोजन्मीचा एकच गुरु असतो. मग दुसरा एक श्रीमंत माणूस होता, पण त्याला सगळ्या आपत्ती होत्या. मग तो बायका मुलं घेऊन दर्शनाला आला. मग त्याच्या मुलाला अपस्मार म्हणजे फिट, त्याची व्याधी होती, ती बाबांनी कशी बरी केली इत्यादी कथा आपण पुढे पाहूया. अशा रीतीने इथे हा अध्याय 25वा समाप्त झाला आहे. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.